नमस्कार मंडळी, कुक क्राफ्ट क्रिएशनमध्ये तुमचे मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र, विशेषतः पश्चिम महाराष्ट्राची अत्यंत लोकप्रिय आणि पारंपरिक डिश झणझणीत आणि चमचमीत मासवडी. चला तर आजच्या या खास रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण वडीसाठी लागणारे चटपटीत सारण तयार करूया. त्यासाठी एका पॅनमध्ये मी 4 चमचे तीळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे खसखस घालून खमंग भाजून घेणार आहे. आता आपली तीळ आणि खसखस भाजून झाली की त्याच पॅनमध्ये आपल्याला थोडे शेंगदाणे सुद्धा छान खमंग भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर किसलेलं सुकं खोबरं पण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. यानंतर त्याच पॅनमध्ये 1 चमचा तेल घालून त्यामध्ये आपल्याला कांदा हलका सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा हलका सोनेरी झाला की त्यामध्येच आपल्याला थोडी कोथिंबीर घालून परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला भाजलेले तीळ, शेंगदाणे, सुकं खोबरं आणि कांदा मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं आहे. तर आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं, धने पावडर, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून आपल्याला हे मिश्रण जाडसर वाटून घ्यायचं आहे. खूप जास्त बारीक करायचं नाही आहे, थोडं जाडच ठेवायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं मिश्रण वाटून घ्यायचं आहे. तर आता आपल्या वडीसाठी सारण तयार झालेलं आहे. आता आपण वडीच्या बाहेरील आवरणासाठी पिठलं तयार करूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात इथे मी हिरवी मिरची, लसूण पाकळ्या, कोथिंबीर, कढीपत्ता आणि जिरे घालून छान वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर एका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण घालायचं आहे. वाटण छान परतून झालं की त्यामध्ये आपल्याला 1.5 ते 2 कप पाणी घालायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून पाण्याला मस्त उकळी येऊ द्यायची आहे. इथे आता मी हळद घालतेय. हळद घालायचं मी विसरले होते, त्यामुळे मी आता घालत आहे. पण सुरुवातीलाच आपण जेव्हा वाटण घालतो ना, वाटण आपलं छान परतून आलं की तेव्हाच आपल्याला हळद घालायची आहे. पाणी उकळलं की गॅस मंद करायचा आणि आता यामध्ये आपल्याला बेसन ॲड करायचं आहे. तर इथे मी बेसन चाळून घेतलं आहे. बेसन चाळून घेतलं की पिठल्यामध्ये गाठी होत नाहीत आणि ते एकदम मऊ शिजतं. आता हे बेसन आपल्याला गुठळ्या न होऊ देता छान एकजीव करून घ्यायचं आहे. आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर छान वाफ काढून घ्यायची आहे. तर आता आपलं वडीसाठी पिठलं तयार झालेलं आहे. त्यानंतर आता एक ओला सुती कापड घ्यायचं आहे. त्यावर थोडं हलकंसं मी पाणी टाकत आहे. कापड ओलाच आहे तरी सुद्धा मी इथे थोडं पाणी घालत आहे. त्यानंतर यावर आपल्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपली वडी चिकटणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला हलकंसं तेल लावून घ्यायचं आहे. आता आपल्याला कढईतील गरम बेसन शिजवलेले मिश्रण रुमालावर काढून घ्यायचं आहे. त्यानंतर हाताला थोडे गार पाणी लावून ते मिश्रण छान गोल किंवा चौकोनी आकारात आपल्याला थापून घ्यायचं आहे. आता हे बेसन पसरवताना आपल्याला खूप जास्त जाडही ठेवायचं नाहीये आणि खूप पातळही करायचं नाहीये.
आता त्यानंतर थापलेल्या बेसनाच्या मध्य भागात आपल्याला तयार केलेले सारण आपल्याला पसरवून घ्यायचे आहे। आता आपल्याला वडीला माशाचा आकार द्यायचा आहे। त्यासाठी अगदी हलक्या हाताने आपल्याला रुमालाचे एक टोक उचलून आपल्याला सारणावर दुमडून घ्यायचं आहे। जरा काळजीने आपल्याला हे करायचं आहे। त्यानंतर आपल्याला दुसरे टोकही अशाच पद्धतीने पलटवून घ्यायचे आहे। वडी गरम असतानाच आपल्याला सुरीने त्रिकोणी किंवा आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कापून घ्यायची आहे। थंड झाल्यावर वड्या छान सेट होतात, त्यामुळे आपल्याला गरम असतानाच त्या कट करून घ्यायच्या आहे। तर आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत। आता यासोबत खाल्ल्या जाणाऱ्या पारंपरिक रस्स्याची रेसिपी बघूया। तर त्यासाठी एका पॅन मध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करायला ठेवायचे आहे। आता त्यामध्ये 2 मोठे पातळ चिरलेले कांदे घालून घ्यायचे आहे। कांदा छान परतून घ्यायचा आणि त्यामध्येच मी इथे सुकं खोबरं सुद्धा घालतीये। कांदा हलका सोनेरी झाला की त्यामध्येच मी चना डाळ आणि थोडे धणे घालत आहे। आता हे सगळं आपल्याला सोनेरी तपकिरी रंगावर भाजून घ्यायचं आहे। तर यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही लसूण पाकळ्या सुद्धा घालू शकता। आता भाजलेला कांदा, सुकं खोबरं, चना डाळ आणि धणे आपल्याला मिक्सरला अगदी थोडे पाणी घालून एकदम बारीक गुळगुळीत स्मूथ वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरं, मोहरी आणि तयार केलेलं वाटण घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये आलं लसणाची पेस्ट सुद्धा घालायची आहे आणि गॅस मध्यम ठेवून आपल्याला वाटण कडेने तेल सुटेपर्यंत किमान 4 ते 5 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे। मसाल्याला छान तेल सुटलं की त्यामध्ये आता आपल्याला लाल तिखट, घरगुती काळा मसाला, हळद आणि इथे मी कांदा लसूण मसाला घालतेय। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे छान मिश्रण छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। मसाल्याला तेल सुटायला लागलं की आपल्याला यामध्ये 3 ते 4 कप पाणी घालायचं आहे। पाणी जर तुम्ही गरम वापरलं तर खूपच छान, कारण गरम पाण्यामुळे रश्श्याला छान तरी येते आणि चवही टिकून राहते। आता आपल्या रश्श्याला मध्यम आचेवर 7 ते 8 मिनिटं चांगली उकळी येऊ द्यायची आहे, जेणेकरून मसाल्यांचा अर्क पाण्यात उतरेल आणि रस्सा छान दाट होईल। रस्स्याला छान उकळी आली की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आपला झणझणीत मासवडी रस्सा तयार आहे। तर मंडळी, आपली गरमागरम तोंडाला पाणी आणणारी मासवडी आणि झणझणीत रस्सा थाळी तयार आहे। सोबत लिंबू, कांदा आणि बाजरीची भाकरी असेल तर जेवणाची मजा दुप्पट होते। ही पारंपरिक रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच अस्सल चवीच्या गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या कुक क्राफ्ट क्रिएशनला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।